मालेगाव तालुक्यातील लिंबायती येथील नाग्यासाग्या धरण परिसरात सुकापूर वस्ती आहे। येथे राहणारे रवींद्र तुकाराम पवार कुटुंबियाच्या झोपडीला अचानक लागलेल्या आगीमुळे झोपडी जळून खाक झाली। तसेच झोपडीमध्ये असलेले संसारोपयोगी वस्तू, भांडी, धान्य, कागदपत्रे इत्यादी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। या आगीत गरीब पवार कुटुंबियांचं सर्व काही होतं नव्हतं तेवढं सगळं गेलं। या आदिवासी बांधवांचं लाखोंचं नुकसान झालंय। लिंबायतीपासून काही अंतरावर नाग्यासाग्या धरण परिसरात पवार कुटुंब अनेक वर्षापासून राहत आहेत। त्यांच्या 2 झोपड्या आहेत। बुधवारी दिनांक 16 जून 2026 रोजी पवार कुटुंबातील पती पत्नी मुले मजुरीसाठी गेलेली होती। दुपारी अचानक झोपडीला आग लागल्याची माहिती मिळताच क्षणातच पवार कुटुंबियांनी घराच्या दिशेने धाव घेतली। झोपडीला आग लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण आग प्रचंड असल्याने आग विझवता त्यांना आली नाही। त्यामुळे गरीब पवार कुटुंबियांचं जवळ स्वतःच्या अंगावरच्या कपड्याशिवाय काहीही उरलं नाही। या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे। त्या कुटुंबियांची प्रशासनाकडून व स्थानिक प्रतिनिधींकडून या गरीब कुटुंबाची दखल घ्यावी अशी मागणी आहे। आम्हाला काही मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्टसाठी विशाल हिरे, मालेगाव। अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मालेगाव तालुक्यातील लिंबायती नाग्यासाग्या धरण सुकापूर वस्ती या परिसरात एका आदिवासी बांधवाची झोपड्या जळून खाक झाले आहे। तुमचं नाव सांगा, काय नाव आहे तुमचं? रवींद्र तुकाराम। काल कुठे गेले होते, कसं काय झाली घटना? हे मी चित्राबाळा झालो होतो। बाई माणसं कामाला जायला, पोरं कामाला जायला, घरी कोणी नव्हतं। म्हणजे धान्य, भांडे कुंडे समजा जळून झाले, काहीच नाही राहिले। कागदपत्र नाही, काहीच नाही राहिले। अंगावरचे कपडे। नाव आहे तुझं? समाधान रवींद्र पवार। जळ, भांडे कुंडे, पैसे, दागिना, धान्य। तर साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल, तुला काय वाटतं? 2-2.5 लाखाचं नुकसान झाले। मदत हवी पाहिजे आम्हाला प्रशासनाकडून। पोलीस पाटील आले होते, बाकी कोणी नाही आले। अजून काही पंचनामा वगैरे काही झालेला नाही। आमदार साहेबांकडून आम्हाला मदत झाली पाहिजे। आजी, हे जे तुमची दुगी झाप घर जळालेली, कसं काय झालं, काय वाटतं तुम्हाला? घरी नव्हतं, आम्ही कामाला जायला होतो, 2 मुलं जायला होते। घरवाले अचानक काय झालं आणि काय नाही आम्हाला सांगताच येणार नाही। मदत झाल्या पाहिजे आणि आमचे 2 मुलांची आम्हाला काहीतरी व्यवस्था झाल्या पाहिजे। आमचे कागदपत्र जळले, कपडे वगैरे जळले, धान्य वगैरे जळले, समजा पैसे होते, पैसे जळले। आम्हाला काहीतरी व्यवस्था पाहिजे, मदत पाहिजे। तुमचं नाव सांगा? माझं नाव बापू किसन माळे, माहिती सरपंच। यांचे फार मोठं नुकसान झालेले आहे आणि या नुकसानचं आपण भरपाई तलाठी तात्यात पंचनामा करून यांना भरपाई भेटावा। अंदाजे आपण समोर बघतोय तरी 2-1 लाखाची भरपाई भेटावा त्यांना। आमदार साहेब या गोष्टींचे